आज आपण वांगी आणि बटाट्याची सब्जी पाहणार आहोत. तर ही सब्जी आपण नेहमीच करतो, नॉर्मल करतो. पण अशा पद्धतीनं जर तुम्ही सब्जी केलात तर सर्वांनाच आवडेल. सर्वप्रथम वांगे कट करून घेतलेले आहेत, बटाटे कट करून घेतलेले आहेत. कढई गरम करून त्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे. 4 ते 5 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे. त्यानंतर जिरे आणि मोहरी व्यवस्थित कडकडू द्या. तर मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. तुम्हाला माझे सगळे रेसिपीज नक्कीच आवडतील, सबस्क्राईब नक्कीच करा. त्यानंतर खलबत्त्यामध्ये अद्रक लसूण कूट केलेलं आहे ते टाकून आपल्याला थोडंफार ब्राऊन कलर होजेपर्यंत परतून घ्यायचं आहे. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यानंतर कांदा फ्राय करून घेऊयात ब्राऊन कलर होजेपर्यंत. त्यानंतर टोमॅटोज टाकूयात. टोमॅटोला पण व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. तर झटपट सब्जी करायची असेल, तुम्हाला उशीर होत असेल भाजीला आणि काय करावं समजत नसेल, तर ही झटपट सब्जी तुम्ही करू शकता. बेल आयकॉन प्रेस केल्याच्या नंतर माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. त्यानंतर सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर त्यामध्ये लाल तिखट, लाल कश्मीरी मिरची थोडी, धनिया पावडर थोडं, जिरं पावडर थोडं, त्यानंतर काळा मसाला थोडा टाकून घ्या आणि मटण मसाला असेल तर मटण मसाला थोडा टाकून घ्या. तर सब्जीसाठी आपण नेहमीच बराचसा काळा मसाला, खडा मसाला आपण तयार करतो. तर यामध्ये एक मॅजिक म्हणजे मी मॅगी मसाला यूज करत आहे. आधी तुम्हाला सांगितले तेवढे मसाले सगळे टाकून घ्या आणि फोडणीमध्येच मॅगी मसाला टाकून घेऊयात. 1 पॉकेट टाकून घ्या, जास्त असेल तर 2 पॉकेट टाकून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर खोबरं, त्यानंतर खडा मसाला सगळं भाजून आपण बारीक कूट करून टाकतो. तर त्याऐवजी जसं मी सांगितलं एवढे मसाले टाका आणि मॅगी मसाला टाका. तर व्यवस्थित बटाटे आणि वांगी कट करून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे, ती इथं टाकून मसाला सगळीकडं लावून घेऊयात. खूप छान स्मेल येत आहे. नक्कीच मॅगी मसाला टाकून पहा. जेवढे मसाले सांगितले तेवढे टाका आणि मॅगी मसाला नक्की टाका. खडा मसाला टाकण्याच्या ऐवजी एक वेळेस अशा पद्धतीनं झटपट तुम्ही सब्जी करून पहा. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. 1 ते 2 मिनिट झाकण लावून ठेवा. थोडीशी वाफ येऊ द्या आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी करून टाका. एवढं पाणी टाकायचे ज्यामुळं आपले सगळे बटाटे आणि वांगी शिजली जातील, एवढं पाणी टाका. व्यवस्थित उकळी येऊ देऊयात. आणि थोडा वेळ आपल्याला 2 मिनिट बंद करून ठेवायचं आहे. 2 मिनिट झालेले आहेत, बघू शकता मस्त उकळी आलेली आहे. परत आपण एकदा बंद करून ठेवूयात, थोडं पाणी आटू देऊयात. त्यानंतर बघा एवढं पाणी राहिलेलं आहे. तर आपल्याला शेंगदाणे, थोडेसे शेंगदाणे टाकून घ्या, भाजून घ्या आणि मिक्सरमध्ये कूट करून घ्या. इथपर्यंत आपल्याला पाणी ठेवायचे आणि त्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत. कारण आपण मॅगी मसाला टाकला त्यामुळे जास्त आपल्याला शेंगदाणे टाकायची गरज नाही आहे. आधीच मॅगी मसाल्यामुळे घट्टसर ग्रेव्ही होऊन जात असते. तर त्यानंतर थोडेसे आपल्याला शेंगदाणे भाजून कूट करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. बघू शकता छान शिजलेला आहे. तर व्यवस्थित मिक्स करून थोडा वेळ आपल्याला आणखी परत शिजवून घ्यायचे आहेत. खूप छान स्मेल येत आहे. नक्कीच ट्राय करा. माझ्या यूट्यूबवर विजिट द्या. अशाच नवीन नवीन रेसिपीज पहा. मस्त राहा, मस्त खा, एन्जॉय करा, खुश राहा, आनंदी राहा आणि माझे असेच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. शेवटी एकदा चेक करा मीठ कसं आहे. एकदा टेस्ट करून घ्या. मीठ कमी असेल तर टाकून घ्या.
यावरती कसुरी मेथी आणि कोथिंबीर कट करून टाकून घ्या. एक वेळेस फक्त 1 मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचे आणि आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कशाही सोबत तुम्ही सर्व करू शकता. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक यू.